नमस्कार, मी अंजली अत्रे आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आजचा दिवस 22 जानेवारी 2024 हा खरोखर एक विलक्षण दिवस आहे. कारण आजच्या या दिवसात रामलल्लांचं आपल्या मोठ्या महालात अर्थात मंदिरात प्रस्थापन होणार आहे. त्यांचं तिथे आगमन होणार आहे, तिथे त्यांची प्रतिष्ठापना होणार आहे. आणि आज आपण ज्या विषयावरती बोलतो आहोत ते सुद्धा वास्तूच्या संदर्भातला विषय आहे. त्यामुळे हे एक दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही. आज शहरात नवीन नवीन प्रकल्प उभे राहत आहेत. जुन्याकडून नव्याकडे असा हा प्रवास आता वेगळ्या वळणावरती येऊ पाहतोय. आणि ते देखणं वळण म्हणजे पुनर्विकास. आपलं आयुष्य सुखदायक करण्यासाठी गृहनिर्मिती क्षेत्रातही अनेक कल्पक प्रयोग राबवले जात आहेत. हे बदल, हे प्रयोग जुन्या प्रकल्पात नाहीत. आपलं जगणं सुरक्षित करण्याच्या दृष्टीने नियमात अनेक बदल झाले. हे सारं काही प्रत्येकालाच ठाऊक असतं असं नाही. मग आपल्या गृहरचनेचा पुनर्विकास करताना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, नव्याने कोणत्या गोष्टी, कोणत्या सुविधा निर्माण करता येऊ शकतात, अशी अनेक प्रश्नचिन्ह आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. इथेच रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणून आमचा प्रवास सुरू होतो. इथेच आमचा प्रवेश होतो. गृहनिर्मिती क्षेत्राचा भरपूर अनुभव असलेल्या दोन मित्रांनी एकमेकांचा अनुभव शेअर करत यासाठी एक स्वतंत्र संकल्पना आकारास आणली आहे. इथे तुमच्या मनातील सगळ्या शंकांचं समाधान तर होईलच, पण त्याशिवाय असणाऱ्या अनेक नियमांची, सवलतीची परिपूर्ण माहिती तुमच्या गृहरचना संस्थेस देऊन पुनर्विकासाचं पाऊल योग्य आणि सुरक्षित सुनियोजित ठरेल याचं मार्गदर्शन मिळेल. या मंगलदिनी अनेक जण नवीन नवीन उपक्रमांना सुरुवात करतायत, नवीन नवीन कार्यक्रमाला सुरुवात करतायत. तसाच एक उपक्रम जयंत गोखले आणि रामेश्वर मणियार हे दोन मित्र घेऊन येत आहेत. जयंत गोखले आणि रामेश्वर मणियार कन्सल्टन्सी या नावाने हा उपक्रम ओळखला जाईल. पुनर्विकास केवळ वास्तूचा नव्हे तर उर्वरित आयुष्याचा ही टॅगलाईन घेऊन ते येत आहेत. श्री जयंत गोखले यांचे सहकारी रामेश्वर मणियार यांची तुम्हाला ओळख करून देते. जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर मधून यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय. डिझायनर आणि प्लॅनर म्हणून अनेक वर्ष ते काम करतात. 23 वर्ष बांधकाम व्यवसायातला अनुभव त्यांचा आहे. आणि असे आहेत त्यांचे सहकारी श्री रामेश्वर मणियार. जयंत गोखले सरांची आपण ओळख करून घेऊयात. शिवछत्रपती पुरस्कार 2 वेळा विजेता असलेले, एकदा खेळाडू म्हणून तर एकदा प्रशिक्षक म्हणून, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी बऱ्याच ठिकाणी कामही केलेलं आहे. कोविडच्या काळात सुद्धा आणि पूरग्रस्तांना सुद्धा अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. याशिवाय त्यांचं वाचन सुद्धा दांडगं आहे आणि एक लेखक आणि कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. सर, विकसक आणि घर मालक यांचा संबंध ग्राहक आणि विक्रेता असा न राहता स्नेहाचा व्हावा, हा तुमचा विचार खरोखरच खूप चांगला आहे. पण मग ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? त्याचे कारण मला असं वाटतं माझ्या मूलभूत खेळामध्ये आहे की बुद्धिबळ हा आमचा जो खेळ आहे. तुम्ही बुद्धिबळ खेळात की नाही मला कल्पना नाही, परंतु बुद्धिबळ खेळामध्ये 2 खेळाडू समोरासमोर बसतात, त्याला ते प्रतिस्पर्धी असतात. करेक्ट. दोघांकडे समसमान सैन्य असतं आणि डावाचं वैशिष्ट्य असतं की कोणीही जिंको किंवा कोणीही हारो, डाव झाल्यानंतर ती सर्व मोरी एकाच डब्यात ठेवली जातात. बरोबर. इथे विकसक आणि घर मालक हे 2 खेळाडू म्हणून जरी एकमेकांसमोर आले असले तरी सुद्धा डाव सुरू असताना त्यांनी उत्तमोत्तम डाव करायचा आहे, उत्तमोत्तम चालीच करायच्या आहेत. परंतु डाव संपताना मात्र त्यांच्यातलं मित्रत्व असं तसंच राहिलं पाहिजे, कारण सर्व मोरी डब्यातच जाणार आहे. हा विचार मनात पक्का आहे. इथे हारजीत महत्वाची नसून तुम्ही डावातून तुमचा दर्जा सुधारताय का, स्वतःला इम्प्रूव्ह करताय का, हा विचार महत्वाचा आहे. घराचा पुनर्विकास हा विचार महत्वाचा आहे, आवश्यक आहे. परंतु त्याबरोबरच मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे आपण एकमेकांची माणुसकीचं नातं जोडतो आहोत का, आपला आनंद तेवढ्या पर्सेंटमध्ये, तेवढ्या FSI मध्ये तेवढाच वाढतोय का, हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की ही कन्सेप्ट नक्की काय आहे, म्हणजे कशी तुम्हाला ती सुचली? खरं सांगायचं तर अगदी सहजगत्या सुचून गेली. असं काही ठरवलेलं नव्हतं की अमुक अमुक गोष्ट सुरू करायची, कन्सल्टन्सी सुरू करायची आहे.
हा, हे खरं की या क्षेत्राचा थोडाफार अनुभव जमेस होता आणि त्याचबरोबर शिकवण्याचा अनुभव आणि लोकसंग्रह हा भरपूर असल्यामुळे लोकांना नक्की काय हवंय, काय नको आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत याची थोडीफार कल्पना होती. एकदा असंच माझ्या विद्यार्थ्याच्या घरी गेलेलो असताना त्याच्या वडिलांशी बोलत होतो आणि वडील सहज म्हणाले की सर, आमच्या आता इमारतीचं रिडेव्हलपमेंट करायचं आहे, नवीन काम सुरू करायचं आहे आणि काही कळत नाहीये काय करावं. आणि सहज मी कुतूहलाने विचारलं की काय नक्की अडचण काय आहे, जर का सगळे सभासद तयार असतील तर अडचण काही येऊ नये. त्याच्यावर ते जे काय म्हटले ते मला विचार करायला भाग पडलं की सर, ते म्हणतात बिल्डर सांगतोय इतका FSI, तितका FSI, इतका TDR आणि त्या गोष्टी कळत नाहीये. मग माझ्या लक्षात आलं की खरोखरच यामध्ये खूप खाचाखोचा आहेत की ज्या सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नाहीत. आणि आपण देखील ऐकतोच ना, बिल्टअप काय, सुपर बिल्टअप काय, सेलेबल म्हणजे काय, या गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेरच्या आहेत आणि त्याच्यामध्ये जाणून अजाणतेपणी चुका होऊ शकतात, गफलत होऊ शकते आणि जे रास्त आपल्याला मिळायला हवंय ते कधी कधी मिळत नाही आणि मग काही कारण नसताना आयुष्यभर कटुता राहते, संबंध दुरावले जातात. तेव्हा माझ्यातले एक शिक्षक म्हणा, मार्गदर्शक म्हणा असा जागा झाला आणि मग माझ्या एक मनात विचार आला की आपण त्यांना विचारून बघूया की माझे एक मित्र आहेत की ज्यांना या प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रातले ते तज्ञ आहेत, जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे. आपण त्यांच्याशी बोलून बघितलं तर काय होईल. जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या जमिनीचे जे कागदपत्र होते त्यानुसार त्यांना जे काय मिळणार होतं ते आणि त्यांना जो विकसक देत होता यामध्ये निश्चितपणे तफावत होती. आणि मग इथं मला थोडंसं बरं वाटलं की आपण एकाला मदत करू शकलो आणि त्याचबरोबर हाही आनंद झाला की विकसकाच्या बाबतीत कुठेही गैरसमज होऊ नयेत आणि ग्राहकाला देखील फसवणूक झाली असं वाटू नये. इथे आपली भूमिका कशी महत्वाची ठरू शकते हे माझ्या लक्षात आलं. आणि जेव्हा त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास मार्गी लागला तेव्हा मात्र तेच पालक मला म्हटले की सर, मला असं वाटतं की तुम्ही हे नवीन क्षेत्र जरूर निवडावं. याच्यामध्ये कुठलाही व्यवसाय नाही, नफा तोटा नाही, परंतु 4 लोकांना जर का तुम्ही माहिती करून देऊ शकलात. आणि मग मला आपले समर्थ रामदास जे म्हटले होते त्या उक्तीचीच आठवण झाली, जे जे आपण असं ठावे ते ते इतरांचं सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. जे ऐकतील ते ऐकतील, जे ऐकणार नाहीत त्यांचंही भलं होईल. म्हणून मला असं वाटलं की आपल्याकडे जर का थोडाफार अनुभव आहे, आपले मित्र आहेत, जर का लोकांना सांगून बघावं, पटलं झाला फायदा तर सर्वांचाच होईल, नुकसान तर कोणाचं होणार नाही. या केवळ विचारातून ही संकल्पना आकारास आली. वा, छान छान, खरंच छान. मग ही कल्पना, उपक्रम, ही कन्सेप्ट ही नक्की काय आहे आणि ही कशी वेगळी? खरं सांगायचं तर वेगळेपणा काहीच नाहीये. म्हणजे प्रत्येक ग्राहकाकडे किंवा प्रत्येक ग्राहक हा शब्द नको वापरायला, प्रत्येक घर मालकाकडे, फ्लॅट ओनरकडे त्याच्या जमिनीची कागदपत्र असतातच. आता ती कागदपत्र म्हणजे काय, तर ते अग्रीमेंट असतं, इंडेक्स 2 असतं, कॉर्पोरेशनचा सँक्शन प्लॅन असतो, बँकेची पत्र असतात. ह्याच्यामध्ये किती स्क्वेअर फूट, दिशा कुठली, सिलेबर काय, हे सगळे आकडे लिहिलेले असतात. पुनर्विकास करताना त्याच्यामध्ये वाढीव किती मिळणार ह्यामध्येच त्या फ्लॅट ओनरला मुख्य इंटरेस्ट असतो. बरोबर. आणि त्याचबरोबर विकसकाचा इंटरेस्ट असा असतो की संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास करताना त्याला निश्चितपणे काहीतरी स्क्वेअर फूट मिळावेत की जो बाजारभावाने तो विकू शकेल. ही थोडक्यात विन विन सिच्युएशन व्हायला पाहिजे, तरच त्या दोघांना यामध्ये काम करताना आनंद मिळेल आणि ते आयुष्यभराचे ग्राहक आणि बिल्डर असं नातं न राहता ते एक मित्र होऊ शकतात, स्नेही होऊ शकतात. त्या बिल्डरला त्या मालकाच्या घरी कधी पण चहा पाण्याला येताना संकोच वाटला नाही पाहिजे. इतकं त्यांचं नातं मजबूत होत असेल तर त्याच्यासाठी केवळ यातली ज्या काही त्रुटी असतात, नियम असतात, माहिती नसते, ती त्यांना व्यवस्थित करून देणे. आता आपण ऐकतोय की मेट्रो होतीये, काही ठिकाणी 2 FSI, काही ठिकाणी 4 FSI. तर हे सगळे नियम महानगरपालिकेमध्ये आखून रेखून दिलेले आहेत. त्याची पुरेशी कल्पना विकसक आणि ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्या दोघांमधला सुसंवाद नीट करून देणे हे आमचे काम आहे. की जेणेकरून विकसकाला देखील काम मिळेल, त्याला त्याच्या कामाचा, मेहनतीचा मोबदला मिळेल आणि आयुष्यभर जपलेलं जे घर आहे त्याचा पुनर्विकास होताना त्या घर मालकाला देखील जास्ती आनंद होईल. म्हणजे पुनर्विकासातून केवळ घराचे स्क्वेअर फूटच वाढावेत असं नाही, तर त्याचा आनंद देखील त्याच पटीमध्ये वाढावा, हा विचार त्यामागे आहे. वा, खूपच छान. सर, यामुळे सर्वसामान्य माणसाला कशी मदत होईल? म्हणजे त्यांनी तुम्हाला संपर्क करून तुम्ही प्रत्येकाची केस वेगवेगळी हँडल करणार किंवा काय, म्हणजे कसे प्रोसिजर असेल असं काहीतरी सांगा आम्हाला याच्याविषयी.
म्हणजे सांगायचं तर अगदी साधं उदाहरण तुम्हाला येतो. आपण नळाखाली हात धरतो बघा, हा उंजळीमध्ये पाणी पडतं, आपण ते उंजळीतलं पाणी घेतो. हा आपली अशी संकल्पना असते की हेच पाणी आणि एवढंच आपल्याला मिळालंय. हा परंतु ओंजळीतून किती पाणी निसटून गेलंय जातंय याकडे आपण लक्ष देतो का? हो. तर बरेचदा ते लक्षात येत नाही. खरंच आहे. इथे आमची भूमिका आहे हा की ओंजळीत पडणारा पाण्याचा थेंब थेंब त्या हातांना लाभला पाहिजे, त्या हातांना मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि इथे कुठल्याही प्रकारे त्या ग्राहकाचं नुकसान होऊ नये आणि त्याचबरोबर विकसकाच्या खिशाला देखील चाट बसू नये. कुणी कुठलंही काम आज मोफत करत नाही किंवा तसं ते मोफत केलेलं काम आपल्या धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे लाभत देखील नाही. जर का दोघंही खुश असतील तर त्या घराला मिळणारे आशीर्वाद हे जास्ती मोलाचे ठरतील. आणि त्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर पुन्हा एकदा त्या दोघांमधला सुसंवाद ही आमची प्रमुख भूमिका राहील. कुठल्याही प्रकारे हे काम होऊ नये, अडचण येऊ नये या प्रकारे आपण प्रयत्न करत राहू. बरोबर आहे. आता सध्या कोथरूड भागामध्ये आपल्याला खूप ठिकाणी प्रकल्प चालू आहेत, रिडेव्हलपमेंट चालू आहेत असं दिसतं, तर त्याच्याविषयी काही सांगू शकाल का? हा, कोथरूड सध्या प्रकल्प किंवा कोथरूड मधले प्रकल्प जास्ती समोर याचं कारण असं म्हणजे ज्याला बांधकाम क्षेत्रामध्ये मी थोडाफार प्रवेश केला त्यावेळेला असं झालं होतं की आपला जो काही अत्यंत प्रसिद्ध असलेला बर्म्युडा ट्रायंगल जे म्हणायचे, शनिवार, नारायण आणि सदाशिव, त्यातला बहुतेक आपला जो वर्ग होता तो कोथरूड, पावधन, बाणेर, प्रामुख्य करून कोथरूड, मयूर कॉलनी असेल, आनंद नगर असेल ह्या भागामध्ये स्थायिक झाला आणि आपोआपच तिथलं जीवनमान सुधारलं. परंतु त्या घटनेला देखील आता जवळपास 40 वर्ष होऊन गेले असतील आणि तिथल्या इमारती देखील आता पुनर्विकासासाठी सामान चढण करता येत नाही. अशा वेळेला पुनर्विकास हा अत्यंत गरजेचा आहेच, परंतु तो करताना आपली इमारत ही अत्यंत सुरक्षित आणि खंबीर हातांमध्ये जातीये ना, कारण हा अत्यंत नाजूक विषय की जी काही अडचण होणार असते पुनर्विकास करायला देताना, किमान 1.5 वर्ष, 2 वर्ष, कधी कधी 3 वर्ष त्या घर मालकाला त्याच्या कुटुंबियांसकट दुसरीकडे जाऊन राहावं लागतं. एक आयुष्याची घडी बसलेली असते ती विस्कटते आणि जर का दुर्दैवाने प्रकल्प अजून रेंगाळला, रखडला तर काय होऊ शकतं याची कल्पनाच न केलेली बरी. म्हणजे ही गोष्ट होऊच नये, सर्व काही सुरळीतच व्हायला हवं. तर ह्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न करता येतील हे आपण बघायला हवं. आता घराच्या किंवा इमारतीच्या रचनेमध्ये या कन्सेप्टचा कसा सहभाग होईल? म्हणजे अंतर्गत रचना म्हणूयात किंवा सोसायटीची बाह्य रचना, हे तुमच्या कन्सल्टन्सीमुळे कसे त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्हिटी येऊ शकते याच्याविषयी काही सांगा. हो हो, आता कसं झालंय की आपण बघतोय की पूर्वीचे नियम, आत्ताचे नियम, तसेच नवीन नवीन अजून बदल होत असलेले नियम, हे सगळे इतके नियम बदलत आहेत आणि ते अर्थातच ग्राहकांच्या सोयीसाठीच बदलत आहेत. महानगरपालिका वेळोवेळी त्याची दखल घेतीच आहे की काय FSI वाढवून देणं, TDR वाढवून देणं, जिकडे ज्या भागातून मेट्रो जातील त्यांना अजून FSI वाढवून देणं, या सगळ्या गोष्टी ग्राहकांचे हित समोर ठेवूनच केल्या जात आहेत. म्हणजे कसं की आपण पूर्वीच बोललो तसं की पूर्वीच्या काळी जी घरं होती, सदाशिव, नारायण, शनिवार पेठ, इथे घरांना लिफ्ट असायच्या का? नसायच्या. पार्किंग असायचे का? नसायचे. किंवा त्या काळातले कोथरूड मधले, कर्वेनगर मधले जे प्रकल्प होते त्यांना ग्राउंड फ्लोअरला देखील फ्लॅट असे, त्यांच्या घरासमोर बाग असे. आता जे प्रकल्प उभे राहणार आहेत तिथे ग्राउंड फ्लोअरला फक्त पार्किंग असणार आहे, त्यांची बाग जाणार आहे. हा अनेक लोकांना धक्का आहे, परंतु त्याला पर्याय नाही, कारण आपण रस्ते तर मोठे करू शकत नाहीये. रस्ते आहेत तेवढेच आहेत. मग तुम्ही तुमच्या गाड्या रस्त्यावर तर लावू शकत नाही, त्या तुमच्या इमारतीमध्ये राहायला पाहिजेत. लोकांचं जीवनमान, राहणीमान सुधारलेलं आहे, प्रत्येकाकडे 2-2 गाड्या आलेल्या आहेत. त्यासाठी नुसतंच पार्किंग नाही तर त्याच्यासाठी आता मेकॅनाइज पार्किंगची देखील आपण सोय करायला लागते, एकावर एक गाडी राहील अशी. पूर्वीची घरं घाई गडबडीत बांधून घेतली असतील त्यावेळेला कदाचित असं शक्य आहे की वास्तुशास्त्राचा विचार केला नसेल. परंतु आजकाल उपलब्ध असलेल्या माहितीमुळे, विशेषतः इंटरनेटमुळे, प्रत्येक छोट्या मुलापासून त्या आजोबांपर्यंत सगळ्यांना माहिती असतं वास्तुशास्त्र म्हणजे काय, नॉर्थ ईस्ट म्हणजे काय, साऊथ वेस्ट म्हणजे काय. जर शक्य असेल तर नवीन इमारत करताना, पुनर्विकास करताना या गोष्टींचा विचार का केला जाऊ नये, हा अत्यंत स्वाभाविक प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात येतोच. आणि का खरंच का करू नये? जर का अनायासे ते संपूर्ण पाडून आपण नवीन इमारत उभी करत आहोत तर शक्य आहे ना. इकडे दरवाजा करायचा तो तिकडे करूयात, मोकळ्या जमिनीवर तर आपण इमारत उभी करणार आहोत.
त्याचबरोबर कधी कधी काय होतं की आपण घर बांधतो, फ्लॅट घेतो, परंतु अडचणी असतात. समोरासमोर 2 दारे येतात, कधी कधी मधला पॅसेज असतो, व्हरांडा असतो, तो उगीच निघालेला असतो. म्हणजे जागा आहे तेवढी असते, परंतु त्याची उपयुक्तता काहीच नसते. तर ह्या गोष्टी आपण निश्चितपणे टाळू शकतो. किंवा दुर्दैवाने मोकळी जागा जातच असेल तर तिथे आपण काही बाग बगीचा करू शकू का, हा एक विचार करता येऊ शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारे जागा वाया न घालवता त्याचं काही सौंदर्य निर्मिती करता येईल का, किंवा उपयुक्तता करता येईल का, हे सगळे विचार पुनर्विकास करताना जरूर करता येतात. त्यामुळे पुनर्विकास अगदी आवश्यक करावा. आणि मला असं वाटतं, आज मला इथे बोलावलं, आमचे मणियार मित्र येऊ शकले नाहीत, परंतु हा विचार मला तुम्ही इथे मांडण्याची जी संधी दिलीत त्याबद्दल मी खरोखरच आपले मनापासून आभार मानतो. आणि मला खात्री आहे की इतक्या मंगल दिनी, जसा आपला एक 3.5 मुहूर्तांपेक्षा हा आता एक अत्यंत भव्य दिव्य मुहूर्तावरती हे आम्ही आमचा उपक्रम सुरू करतोय. आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या या उपक्रमाला निश्चितपणे आपल्या आणि अनेक लक्ष लोकांच्या शुभेच्छा लाभतील. मी पुनश्च एक वार आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय श्रीराम. जय श्रीराम.